काय फालतू पण आहे हा. दे इकडं. पाहिजे तुला? हो. घे. चल घे. मूर्ख. दीप्ती, काय ग, मी हा ड्रेस घालून बाहेर जाणार होते ना, तू का घातलास? आता मी काय घालून जाऊ? ताई यार सॉरी. ठीक आहे बदलते मी. राहू दे आता, एवढं तोंड नको पाडूस. जेवण केलंय, जेवून घे. ठीक आहे दे. ही ताई ऐक ना, आपण एक गेम खेळूया का? पण काय गेम असणार आहे? गेम सिंपल आहे बघ. असं समज की माझं लग्न ठरलंय, तिथं खूप धूमधडाका चालू आहे, मेहंदी, संगीत, एकीकडे डीजे वाजतोय, असं लय भारी चालू आहे. आणि तुला ना माझ्या लग्नात असं रडायचंय ना की सगळ्यांना बघून वाटलं पाहिजे की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. ती गप्प बस. मी असलं काही करणार नाही अजिबात. काही पण नको सांगूच मला. काय यार ताई, तू सध्या ऍक्टिंग नाही करू शकत, मग काय रडणार आहेस तू माझ्या लग्नात? बरं ठीक आहे, करते ऍक्टिंग. ताई काळजी घे ना स्वतःची. चल मी निघते. अगं ताई, तू तर खरोखर रडायला लागलीस. बस बरं इथं. अगं ही फक्त ऍक्टिंग होती. नाही करू शकत दीप्ती मी ऍक्टिंग. कारण तुला माहितीये, जेव्हा लहान बहिणीचं लग्न ठरतं ना, तेव्हा तिच्या मोठ्या बहिणीसाठी तो दिवस खूप खास असतो. कारण तिची लहान भाऊली ना नवरी बनते आणि तिच्यासोबतच्या सगळ्या लहानपणीच्या आठवणी आहेत ना, एका कोपऱ्यात बंद होतात एका क्षणात. त्याच आठवणी ज्या ती कधीच विसरू शकत नाही. अगं तू त्या बहिणीला जाऊन विचार की तिचा काळजाचा तुकडा गेल्यावर काय त्रास होतो ते. ताई यार सॉरी, मला खरंच वाटलं नव्हतं की हा गेम तुला एवढं इमोशनल करेल. तुला नाही कळणार ग दीप्ती. परत असा गेम खेळलीस ना तर मुस्काडच फोडणार आहे.